नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत की वडिलांच्या नावे जर एखादी वडिलार्जित मिळकत असेल तर ती संपत्ती मुलांच्या परवानगीशिवाय विक्री करता येते का? आपल्या सर्वांना माहीत आहे की मिळकती या दोन प्रकारच्या असतात। एक वडिलार्जित मिळकती असतात आणि दुसरी जी आहे ती स्वकष्टार्जित मिळकत असते। परंतु जसं की आपल्याला माहीत आहे की या वडिलार्जित मिळकतीमध्ये कुटुंबातील सर्वांचे हिस्से असतात, हक्क असतात। त्या हक्काबद्दलचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत। परंतु जी दुसऱ्या प्रकारची मिळकत असते स्वकष्टार्जित, तर ती मिळकत ज्या व्यक्तीने स्वकष्टाने खरेदी केलेली आहे ती व्यक्ती कोणत्याही एका अपत्याला देऊ शकते, कोणालाही दान करू शकते किंवा इतर कोणालाही ती मिळकत स्वतःच्या इच्छेने त्यांना ज्यांना वाटतं त्यांना ती देऊ शकते, स्वकष्टार्जित मिळकत। परंतु एखादी वडिलार्जित मिळकत आहे आणि त्या मिळकतीची जर का विल्हेवाट लावायची असेल, ती मिळकत विक्री करायची असेल, जर वडिलांच्या नावाने असेल आणि मुलांच्या परवानगीशिवाय किंवा वारसांचे जे नातेवाईक त्यांच्या कुटुंबातले आहेत, म्हणजे ज्यांचे त्याच्यामध्ये हिस्से आहेत, तर त्यांच्या परवानगीशिवाय वडील त्या मिळकतीची विक्री करू शकतात का? वडील त्या मिळकतीवर कर्जे काढू शकतात का? तर होय, कारण त्या मिळकतीचा हिंदू मिळकतीबद्दल मी बोलत आहे, हिंदू एकत्र कुटुंबाच्या। तर एकत्र हिंदू कुटुंबाच्या जर मिळकती असतील त्यामध्ये जरी अनेकांचे हिस्से असले तरी त्या कुटुंबाचा जो कोणी कर्ता म्हणून काम पाहत असेल तर ती व्यक्ती कुटुंबाच्या हितासाठी, कुटुंबाच्या कायदेशीर गरजेसाठी त्या मिळकतीची विक्री करू शकते, गहाण ठेवू शकते, विल्हेवाट लावू शकते आणि कुटुंबाची कर्जे फेडू शकते। आणि त्यावेळी इतर सहहिस्सेदार जे आहेत ते त्यांची संमती घेण्याची आवश्यकता नसते। परंतु अट एकच आहे की तो व्यवहार जो आहे तो कुटुंबाच्या कायदेशीर गरजेसाठी झालेला असला पाहिजे। जर भविष्य काळामध्ये त्याच्याबद्दल वाद उपस्थित झाले तर नेमकी कुटुंबाची कोणती कायदेशीर गरज होती हे सिद्ध करता आलं पाहिजे। तर म्हणजे आपला जो विषय होता की मुलांच्या परवानगीशिवाय वडील जे की कर्ता आहेत कुटुंबाचे तर ते विक्री करू शकतात का? तर करू शकतात आणि कायदेशीर गरजेसाठी आणि एकत्र कुटुंबाच्या हितासाठी ते त्या मिळकतीची विक्री किंवा अन्य मार्गाने विल्हेवाट लावू शकतात, कर्जे काढू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला सबस्क्राईब आणि फॉलो केलेलं नसेल तर जरूर करा। शेजारचं नोटिफिकेशनचं बटन जरूर दाबून ठेवा, म्हणजे अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ जेव्हा आम्ही पुन्हा पोस्ट करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल। मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर। खूप खूप धन्यवाद।